संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि संत पर प्रकरणातील अभंग सेवेकरिता उच्चारलाय. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भाव असा आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांचं चरणरज सहज जरी अंगाला लागलं ना, अंतःकरणातलं वासनेचं बीज जळून भस्म होतं. एवढंच नाही, वासनेचं बीज जळून भस्म झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात झालं काय, तर मला राम नामाबद्दल आवड निर्माण झाली. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. रामनामाबद्दल आवड निर्माण झाली. अजून पुढे काय झालं? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची माझ्या जीवनामध्ये मला प्राप्ती झाली. एवढंच नाही, संतांच्या सहवासाचा परिणाम असा झाला. कसा? कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कंठातून त्या ठिकाणी प्रेम दाटून आलं, नयनातून डोळ्यातून अश्रुधारा त्या ठिकाणी वाहायला लागल्या. शरीरावरती अष्टसात्विक भाव अशा प्रकारचे जागृत झाले. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुकोबाराय म्हणतात बाबा रे, ही सगळी काही साधनं सोपी आहे. कोणकोणती? संतांचं चरणरज सहज अंगाला लागणंही सोपं आहे, अंतःकरणातलं वासनेचं बीज जळून भस्म होणंही सोपं आहे. या सगळ्या गोष्टी करता फक्त पूर्वजन्माचं पुण्य लागतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल विठ्ठल हो, असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ सर्वांना कळेल, सर्वांना रुचेल, सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगात आता प्रवेश करूया. ज्यांचा अभंग सेवेकरता उच्चारलाय त्या तुकोबारायांचा अधिकार जर आपण पाहू गेलो, तुकोबारायांचा अधिकार किती? दुश्मनानं सुद्धा ज्यांना वंदन करावं हा तुकोबारायांचा अधिकार. तुम्ही म्हणाल दुश्मन कोण? ऐका. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनिया रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती, पायी दाखविया आरती तुकारामा. दुश्मनानं सुद्धा ज्यांना वंदन करावं हा तुकोबारायांचा अधिकार. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून या रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, हा असणारा तुकोबारायांचा अधिकार. अजून तुकोबारायांचा अधिकार किती दादा? किती अधिकार? आकाशापेक्षाही ज्यांची व्यापकता महान आहे असे अनुरेणु या थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणु या थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणु या थोकडा,
अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा आकाशा एवढी ज्यांची उंची आहे ते असणारे तुकोबराय. मला असं वाटतं आकाशा एवढी तुकोबऱ्यांची उंची नाही, मग आकाश सुद्धा ज्यांच्या उंची पुढे ठेंगणं आहे ते तुकोबराय. तुकोबऱ्यांची उंची आकाशा एवढी नाही, मग आकाशानं सुद्धा तुकोबऱ्यांपुढे लहानपणा घ्यावा एवढी तुकोबऱ्यांची उंची आहे हो. एवढंच नाही, एवढी मोठी व्यापकता असताना सुद्धा तुकोबराय देवाकडे म्हणतात लहानपणा दे गा देवा, 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 मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा दे गा देवा, लहानपणा दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा दे गा देवा, लहानपणा दे गा देवा. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. एवढी मोठी व्यापकता असताना सुद्धा तुकोबराय देवाला म्हणतात हे देवा मला लहानच ठेव. का जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. तुकोबरायांनाही माहित आहे की लहानपणा घेण्यामध्ये जो आनंद आहे तो मोठं होण्यामध्ये नाहीये दादा. तुकोबऱ्यांची उंची मोठी आहे आणि म्हणूनच ते लहान होण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं जीवनामध्ये जी माणसं मोठी आहे ना दादा ती नेहमी लहान होण्याचा प्रयत्न करत असतात आणि जी लहान आहे ना ती मोठी होण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणाल कसं काय? अरे लहान आहे म्हणूनच मोठी होण्याचा प्रयत्न करत आहे ना, लहान आहे म्हणून मोठी होण्याचा प्रयत्न करत आहे आणि मोठी आहे म्हणून लहान होण्याचा प्रयत्न करत आहे. तुकोबऱ्यांची व्यापकता महान आहे आणि म्हणूनच लहान होण्याचा प्रयत्न करताय ना दादा.